राज्याच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे एका खंजीराची। यावेळी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलेला आहे महाविकास आघाडीचे एकेकाळचे मित्र प्रकाश आंबेडकर यांनी। प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विटर बॉम्ब फोडला। या बॉम्बच्या धमाक्याने महाविकास आघाडी घायाळ झालेली आहे। काय घडलाय नेमका हा संपूर्ण प्रकार पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। महाविकास आघाडीत आता चर्चा खंजीराची। प्रकाश आंबेडकरांचं राऊतांना उद्देशून भेदक ट्विट। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं आता जवळपास फिसकटल्यात जमाय। प्रकाश आंबेडकर यांनी आता जरांगे पाटील आणि प्रकाश शेंडेंच्या ओबीसी पक्षाशी चर्चा सुरू केली। महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या राजकारणासाठी वंचितचा उपयोग करत आहेत असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केलाय। मात्र आंबेडकरांनी एवढी स्वतंत्र भूमिका घेतल्यावरही खासदार राऊत हे त्यांचा आणि आमचा विचार एकच असल्याचा दावा करत होते। संविधानाची हत्या याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही। संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे, कारण त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आहे। आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही। राऊतांच्या या वक्तव्यानंतर आंबेडकरांचा पारा चांगलाच चढला। प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव घेऊन खळबळजनक ट्विट केलं। पाठीत खंजीर खुपसणाऱ्या हाताचा फोटो ट्विट करत आंबेडकर यांनी राऊतांवर आरोप केला। संजय किती खोटं बोलणार, तुमचे आणि आमचे विचार एकच आहेत, तर आम्हाला बैठकीला का बोलवत नाही? 6 मार्चला 4 सीझन्स हॉटेलातल्या बैठकीनंतर आमच्या प्रतिनिधींना का आमंत्रण आलं नाही? आजही वंचितला आमंत्रण दिल्याशिवाय कशी काय बैठक घेता? तुमचे आम्ही सहकारी तरी पाठीत खंजीर मारण्याचं काम केलं। सिल्व्हर ओक वरील बैठकीत तुमची काय वागणूक होती? अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार देण्याचं आपण बोललात, हे खरं नाही का? एकीकडे आघाडीचा भ्रम निर्माण करायचा आणि दुसरीकडे आम्हालाच पाडण्याचा कट रचता। आंबेडकर यांचे हे आरोप महाविकास आघाडीने फेटाळून लावले। हे मला काही शक्य वाटत नाही असं काही घडलेलं आहे। उलट प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यावं असं आजही आमचा प्रयत्न आहे आणि माझी आजही त्यांना विनंती आहे की त्यांनी एक पाऊल मागे घ्यावं। शेवटी 3 पक्ष आहेत। आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट जर महाशक्तीचा पराभव करण्याचं असेल तर या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये, इंडियाच्या अलायन्समध्ये आमच्या हक्काच्या जागा आम्ही सोडलेल्या आहेत। महाविकास आघाडीची डोकेदुखी आंबेडकर वाढवत आहे। वंचितची 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी जाहीर केली आहे। आता या 8ही मतदारसंघात आंबेडकरांचे उमेदवार महाविकास आघाडीची मतं फोडत 2019ची पुनरावृत्ती करतील अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे आंबेडकरांना दुखावणं महाविकास आघाडीला चांगलंच महागात पडण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।